हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, महाराष्ट्र सेट एक्झाम 2025 या एक्झामिनेशनचा रिझल्ट तुमचा देखील नॉट क्वालिफाईड असा रिझल्ट तुम्हाला जर पाहायला भेटला असेल तर अशा प्रकारचा रिझल्ट पाहणारे तुम्ही एकटे नाहीये. तुमच्यासोबत यावर्षी 1,04,362 विद्यार्थी अशा आहेत की ज्यांना त्यांचा रिझल्ट भेटलेला नाहीये. इतके विद्यार्थी तुमच्यासोबत असताना देखील जर तुम्हाला आपण अपयशी झालो, आपल्याला यावर्षी रिझल्ट भेटला नाही म्हणून मनामध्ये कुठं ना कुठं अपयशाची भावना निर्माण होत असेल तर या ठिकाणी असं सिद्ध होतं की तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला होता. कारण जो व्यक्ती प्रामाणिकपणे कष्ट करतो, जो व्यक्ती प्रामाणिकपणे अभ्यास करतो पण काही गोष्टींमुळे रिझल्ट त्याला भेटत नाही, त्याच व्यक्तीला मनामध्ये अपयशी झाल्याची भावना निर्माण होते. ज्या व्यक्तींनी अभ्यासच केला नव्हता त्या व्यक्तींना काही फरक पडत नाही. म्हणजे यावर्षी इतके विद्यार्थी तुमच्यासोबत असताना देखील जर तुम्हाला मनामध्ये काही ना काही निर्माण होत असेल तर समजून घ्यायचं आपण अभ्यास केला होता पण काही छोट्या मोठ्या मिस्टेकमुळे आपल्याला रिझल्ट भेटलेला नाहीये. पण यावर्षी जी गोष्ट आपण अचीव्ह केलेली नाहीये ती गोष्ट आपल्याला पुढच्या वर्षी 100% भेटणार आहे. यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. ते प्रयत्न कशा पद्धतीने करायचे हे आपण आज समजून घेणार आहोत. म्हणजे नेक्स्ट एक्झामिनेशनसाठी तुम्ही कशा पद्धतीने कमी वेळेत प्रिपरेशन करू शकता ते आपण पाहणार आहोत. कारण डेली तुम्ही 3-4 तास अभ्यास करावा अशा मताचा मी नाहीये. तुम्ही अदर ॲक्टिव्हिटी करत असताना सेट नेटचं कशा पद्धतीने प्रिपरेशन करावं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला कुठलंही मोटिवेशन मी देणार नाहीये, इतका मोठा मी नाहीये. फक्त रियालिटी जी आहे ती तुम्हाला सांगणार आहे, जी आपण प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असताना लक्षात ठेवली पाहिजे. फ्रेंड, आजचं लेसन MSc एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं ठरू शकतं. ठीक आहे, तर फ्रेंड हे पहा, यावर्षी एक्झाम देणारे विद्यार्थी 1,10,412 होते. म्हणजे इतक्या विद्यार्थ्यांना एक्झाम द्यायचा होता, इतक्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. या विद्यार्थ्यांपैकी एक्झामिनेशनला बसणारे विद्यार्थी फक्त 90,366 होते. म्हणजे 1,10,412 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता. त्यातल्या फक्त 90,000 विद्यार्थ्यांनी पेपर दिला आहे. म्हणजे 20,000 विद्यार्थ्यांनी पेपरच दिलेला नाहीये. त्यांच्यासाठी हा पेपरच महत्त्वाचा नाहीये. सिंपल. मग या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपला रिझल्ट ज्या वर्षी राहिलाय त्या वर्षी फक्त 6% विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. म्हणजे फक्त 6,050 विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. इतकेच विद्यार्थी क्वालिफाय झालेत. जे विद्यार्थी क्वालिफाय झाले नाही त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. तरी देखील आपल्याला असं मनामध्ये वाटतंय की आपण क्वालिफाय व्हायला हवं होतं. यावर्षी आपण खूप सिन्सिअरली अभ्यास केला होता पण आपल्याला रिझल्ट भेटलेला नाहीये. आता पुढच्या वर्षीसाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रिपेअर व्हायला हवं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि या ठिकाणी तुम्हाला रिपीट करेल, क्वालिफाय न होणाऱ्याची संख्या जास्त असते. आपण कॉमन आहोत, इतकं काय आपण विशेष जे अपयश आहे ते मिळवलेलं नाहीये. कारण कॉमन गोष्ट आहे. ठीक आहे, क्वालिफाय होणं न होणं ही कॉमन गोष्ट आहे. तर या ठिकाणी पुढच्या एक्झामसाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रिपरेशन करायचं ते आपण पाहणार आहोत. आणि एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करत असताना आणखी काय करायचंय ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे, कारण प्रिपरेशन कसं करायचं हे सांगणारे अनेक जण आहेत. पण प्रिपरेशन करत असताना आपण कुठल्या गोष्टी करायला हव्या ते या ठिकाणी सांगण्यासाठी आज तुम्हाला हे लेसन मी प्रोव्हाइड करत आहे. ठीक आहे, तर फ्रेंड हे पहा, तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल MSc एक्झामचा रिझल्ट नॉर्मली 6% डिक्लेअर होतो. म्हणजे 100पैकी फक्त 6 विद्यार्थी क्वालिफाय होतात. आणि दरवर्षी 94 विद्यार्थी हे क्वालिफाय होत नाही. त्यांना पुन्हा एक्झाम देण्यासाठी संधी भेटते नेक्स्ट इयरला. मग या वर्षी तुम्ही या 94 पैकी एक असताल. ठीक आहे, आता पुढच्या वर्षी देखील 6% विद्यार्थी क्वालिफाय होणार आहे. किंवा कुठलाही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असो त्या ठिकाणी रिझल्ट हा खूप कमी लागतोय. आता सध्या खूप जास्त कॉम्पिटिशन वाढलेली आहे. अनेक विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतायत पण काही ना काही मिस्टेकमुळे त्यांना चान्स भेटत नाही आणि त्यांचं क्वालिफिकेशन त्यांना न भेटल्यामुळे पुढचा अटेम्प्ट त्यांना 1 वर्ष 2 वर्ष इतका वेळ वाट पाहावं लागते आणि त्यानंतर तो एक्झाम होतो. मग इतक्या ड्युरेशननी जर नेक्स्ट एक्झाम होणार असेल तर या ठिकाणी फक्त एक्झामचं प्रिपरेशन करणं योग्य नाहीये. आता आपण बोलूया कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जो आपला नेट सेट आहे. तर फ्रेंड, नेट आणि सेटचं प्रिपरेशन करत असताना यावर्षी तुम्हाला क्वालिफिकेशन भेटलं नसेल तर पुढचा जो सेट एक्झाम होईल ना तो जवळपास 8 ते 9 महिन्यानंतर कदाचित होईल. इतक्या लेट पुढचा सेट एक्झाम होणार आहे. मग आत्ता तुम्ही योग्य पद्धतीने प्रिपरेशन केलं असेल, काही मार्कांमुळं तुम्हाला तुमचा रिझल्ट भेटलेला नाहीये. मग आता पुढचे 8 ते 9 महिने तुम्ही कंटिन्युअस अभ्यास करण्याची गरज नाहीये.
पॉईंट प्रॉपर वेने समजून घ्या. तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करताय त्या वेने समजून घ्या. आता मी पहिलंच सांगितलं क्वालिफाय होण्याचे चान्सेस हे खूप कमी आहेत. म्हणजे 94% चान्स असे आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही क्वालिफाय होणार नाहीये आणि 6% चान्स असे आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. बरोबर ना? तर ही सामान्य गोष्ट आहे. आता या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस सेटचा अभ्यास करताय किंवा नेटचा अभ्यास करताय, नेट नॉर्मली 6 महिन्याला होते, पण सेटचा जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांचा एक्झामिनेशनचा अटेम्प्ट हा डायरेक्टली नेक्स्ट इयरला असतो. मग सेट एक्झामचा किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करत असताना तुम्ही नॉर्मली 2 प्लॅन ठेवले पाहिजे. ठीक आहे. प्लॅन ए तुमचा पाहिजे जो सेट नेटचा असेल कदाचित, आणि प्लॅन बी हा तुमचा ऑदर पाहिजे. या ठिकाणी प्रॉपर वेने समजून घ्या. जे सांगतोय ते तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं, कारण या ठिकाणी रिअल कंडिशन मी सांगणारे मोटिवेशन तुम्हाला देत नाहीये. आता प्लॅन ए तुमचा सेट नेटचा स्टडी आहे, पण या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की यावर्षीच खूप अभ्यास केला होता, 1-2%नी 2-4 मार्कांनी माझा रिझल्ट राहिलेला आहे, आता पुढच्या वर्षीचा एक्झाम येण्यासाठी 8-9 महिने बाकी आहे, मग तोपर्यंत मी कंटिन्यू अभ्यास करण्याची गरज आहे का? तर प्लॅन ए साठी इतक्या वेळ तुम्ही अभ्यास करण्याची गरज नाहीये. मग जो पण वेळ आपला उरलेला आहे त्या वेळेमध्ये आपण काय केलं पाहिजे? तर त्या वेळेमध्ये आपण प्लॅन बी ला डेव्हलप केलं पाहिजे. हे मी रिपीट का सांगतोय? कारण सेट नेट क्वालिफाय झाल्यानंतर देखील तुम्हाला जो जॉब आहे ना तो 5 तासाचा फक्त उरलेला पूर्ण हाफ डे तुमच्या हातामध्ये असणार आहे. त्या वेळेमध्ये तुम्ही अदर कुठल्या ऍक्टिव्हिटी करू शकता. त्या ऍक्टिव्हिटीचं प्रिपरेशन तुम्ही आत्ता सुरू केलं पाहिजे. तर गाईज, आता जर इन केस तुम्ही यावर्षी एक्झाम दिला होता, एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन भेटलेलं नाहीये, पण तुमचा अभ्यास मात्र चांगला होता, तर अशा वेळेस तुम्ही आत्तापासून अभ्यास केला पाहिजे, नाही असं नाही, पण तासून तास अभ्यास करण्याची गरज नाहीये. अशा कंडिशनमध्ये तुम्ही फॉर एक्झाम्पल एखादा कोर्स जॉईन केला पेपर फर्स्टचा, त्या कोर्ससाठी डेली फक्त 25 ते 30 मिनिटं दिले तरी सफिशियंट आहे. आणि जो पेपर सेकंड आहे तो पेपर सेकंड तुमचा सब्जेक्टिव्ह पेपर आहे. पीजी यूजी मध्ये तुम्ही ऑलरेडी त्याचा अभ्यास केलेला आहे, त्याच गोष्टी तुम्हाला रिवाइज करायच्या आहेत. पेपर सेकंड बाबतीत आत्तापासून जर तुम्ही अभ्यास सुरू केला तर ज्या पण गोष्टी तुम्ही आधी अभ्यासलेल्या आहेत त्यांची रिव्हिजन तुम्हाला वीकली बेसिसवर फक्त करायचे. का करायचे? कारण नेक्स्ट एक्झाम खूप लांब आहे. तो एक्झाम येऊपर्यंत आपण सर्व गोष्टी विसरलेलो नाही पाहिजे. होतं काय माहिती की विद्यार्थ्यांचा आता खूप अभ्यास केलेला असतो, नेक्स्ट एक्झाम पर्यंत ते रिव्हिजन करत नाही, नेक्स्ट एक्झामला सर्व गोष्टी विसरून गेलेल्या असतात, पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागते. असं तुमच्यासोबत होऊ नये म्हणून वीकली बेसिसवर, वीकली नाही 2 आठवड्यातून एकदा अभ्यास करा, पण रिव्हिजन ही मस्ट आहे. ज्या गोष्टी तुम्ही आत्ता वाचलेल्या होत्या त्या सर्व गोष्टींची रिव्हिजन तुम्ही करत राहिले पाहिजे, जेणेकरून गोष्टी तुमच्या फ्रेश राहतील, तुमच्या लक्षात राहतील. आणि पेपर सेकंड सांगितलं, जर पेपर सेकंडमध्ये मार्क कमी असतील, तुम्हाला त्या ठिकाणी 30 पेक्षा कमी मार्क असतील, किंवा तुम्हाला स्कोर आणखी करायचा असेल, पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला 90 पर्यंत स्कोर न्यायचा असेल, तर तुम्ही डायरेक्टली एखादा कोर्स जॉईन करून पेपर फर्स्ट डेली बेसिसवर फक्त 25 ते 30 मिनिटे प्रिपरेशन करून देखील खूप चांगला स्कोर करू शकता. खूप जास्त वेळ देण्याची गरज नाहीये. म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज पेपर फर्स्टसाठी 30 मिनिटं तुम्ही डेली दिले, नाही डेली तुम्हालाकडे टाईम आहे तर तुम्ही वीकली बेसिसवर पेपर फर्स्टसाठी 3 ते 4 तास मॅक्झिमम दिले, आठवड्यातून म्हणतोय मी, मॅक्झिमम 3 तास. एक पिक्चरला तितका वेळ लागतो, तितकाच तुम्हाला पेपर फर्स्टसाठी आठवड्याला द्यायचा आहे. इतका वेळ जर तुम्ही पेपर फर्स्टला आठवड्याला दिला आणि वीकली बेसिसवर 1-1.5 तासामध्ये तुम्ही ज्या पण गोष्टी वाचल्या होत्या पेपर सेकंडच्या त्याची रिव्हिजन केली, तरी तुमचा पेपर योग्य प्रकारे प्रिपेअर होईल आणि तुम्ही नेक्स्ट MS एक्झाम क्वालिफाय होऊ शकता. ठीक आहे. आता हे सर्व तुम्हाला मी का सांगतोय, कमी वेळ द्या असं मी का सांगतोय? तुम्ही डेली पूर्ण वेळ अभ्यास पण करू शकता, पण कधी करायला पाहिजे? ज्यावेळेस तुमचं एज्युकेशन चालू आहे, म्हणजे तुम्ही PG मध्ये आहात त्यावेळेस तुम्ही पूर्ण वेळ अभ्यास केला तर ठीक आहे, पण ज्यावेळेस तुमचं PG कंप्लीट होतं ना त्यावेळेस तुम्ही कुठं ना कुठं काही ना काही अर्निंग देखील केलं पाहिजे, कारण फॅमिलीला आपल्याकडून काही गोष्टींची एक्सपेक्टेशन असते. पार्ट टाइम फुल टाइम कुठेही तुम्ही जॉब करून थोडंफार अर्निंग करू शकता आणि त्यामार्फत फॅमिलीला तुम्ही एक सपोर्ट देऊ शकता. ज्यांची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली आहे त्यांनी काही नाही केलं तरी चालेल, त्यांनी फक्त अभ्यास केला फुल टाइम तरी पण हरकत नाही आहे. पण ज्यांची आर्थिक परिस्थिती थोडीशी जेमतेम आहे त्या विद्यार्थ्यांनी फुल टाइम कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास न करता कुठं ना कुठं प्लॅन बी संदर्भात वर्किंग केलं पाहिजे. म्हणजे आता प्लॅन एच सांगितलं, प्लॅन एला तुम्हाला आठवड्याला 3-4 तास द्यायचे तरी तुमचा पेपर फर्स्ट आणि सेकंड प्रॉपर वेने प्रिपेअर होईल. पेपर फर्स्टचा आपण कोर्स देखील प्रोव्हाइड करतो, त्या कोर्सची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणारच आहे.
ठीक आहे. त्यामध्ये तुमचा पेपर फर्स्ट फक्त डेली 25 मिनिटे देऊन देखील 90 मार्कांनी तुम्ही क्वालिफाय करू शकता. खूप विद्यार्थ्यांनी पेपर फर्स्टमध्ये चांगले मार्क मिळवलेले तुम्हाला दाखवलं पहा या ठिकाणी. 2025चा जो आपला एक्झाम झालता पेपर फर्स्टमध्ये 92, 90, 88, 86, ठीक आहे, 84 असे मार्क देखील विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत. हे सर्व विद्यार्थी कुठं ना कुठं जॉब वगैरे करत असतील, कुठं ना कुठं यांचा साईड बिझनेस चालू आहे, तरी देखील त्यांनी इतके मार्क मिळवलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी प्रूफ होतं तुम्ही जास्त वेळ अभ्यास करण्याची गरज नाहीये. फक्त जो अभ्यास करताय तो योग्य डायरेक्शनने केला पाहिजे आणि योग्य स्टडी मटेरियलला रेफर केलं पाहिजे. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्ही जास्त वेळ अभ्यास करण्याची गरज आहे का? नाही. हे प्रूफ त्या विद्यार्थ्यांनी करून दाखवले. मी स्वतः देखील 9 तासाचा जॉब करून एक्झाम क्वालिफाय झालेलो आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला खूप जास्तच वेळ अभ्यास करायचा आहे असं नाहीये. मग आता हा पॉईंट क्लिअर झाला या ठिकाणी. ठीक आहे. तुम्हाला जास्त वेळ अभ्यास करायचा नाही. आपला दिवस आहे पूर्ण तो मोकळा राहणार आहे, कारण आपण PG कंप्लीट झालेलो आहोत. आपण दुसरं शिक्षण घेत नाही. आपला फुल टाइम कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास चालू आहे. इतका वेळ अभ्यास करायचा आहे का नाही, कारण 8-9 महिने एक्झामला आहेत. आता उरलेल्या वेळेत काय करायचं? उरलेल्या वेळेत प्लॅन बी वर वर्क करायचं आहे तुम्हाला. प्लॅन ए तर आपला इथं रन आहेच, तो आपण सोडून दिलेला नाही. प्रायमरी टार्गेट आपलं तेच आहे. प्लॅन बी वर वर्क करायचं म्हणजे काय करायचं? या ठिकाणी तुम्हाला करिअर आणखी कुठल्या वेमध्ये करता येईल हे विचारात घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही पहा, यावर्षी 20,000 विद्यार्थी ॲबसेंट होते एक्झामला. या 20,000 विद्यार्थ्यांसाठी सेट एक्झाम हा प्रायोरिटीवर नाहीच आहे. त्यांच्यासाठी तो प्लॅन बी असेल कदाचित. तसं तुमचा जो प्लॅन ए आहे ना, तो काहींसाठी प्लॅन बी आहे. मग काहींचा जो प्लॅन बी असेल तो तुमच्यासाठी ए असू शकतो, किंवा काहींचा जो प्लॅन ए तो तुमच्यासाठी बी असू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठल्या वेमध्ये आणखी अर्निंग करता येऊ शकतं याचा विचार तुम्ही केला पाहिजे. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉमर्सशी निगडीत असाल तर कुठं ना कुठे तुम्ही अकाउंटंटचा जॉब करून थोडंसं प्रॅक्टिस त्या ठिकाणी करू शकता, जेणेकरून जोपर्यंत आपलं सेट नेट होत नाही तोपर्यंत आपण अकाउंटन्सीमध्ये एक्सपर्ट होऊ शकतो. एक एक्झाम्पल सांगाल, रिअल एक्झाम्पल आहे. 1-2 विद्यार्थी असे होते जे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये होते, जे सेट नेटचं एक्झामचं प्रिपरेशन करत होते, कॉमर्सचे होते. त्यांना मी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही मागच्या 2 वर्षापासून एक्झाम देत आहेत. त्यांनी आपल्या 3ऱ्या वर्षी क्लास लावला. ठीक आहे, पहिल्या 2 वर्षी त्यांनी सेल्फ स्टडी केलं, पण क्वालिफाय झाले नाही. 3ऱ्या वर्षी त्यांनी क्लास लावला. क्लास लावताना त्यांनी विचारलं की सर नेक्स्ट एक्झाम कधी होणार आहे? मी म्हणलं 8 ते 9 महिने आहेत. त्यांनी काय केलं? ते म्हणले सर आम्ही कुठं ना कुठं जॉब वगैरे करून अभ्यास करू शकतो का? मी म्हणलं 100% करा, जॉब केलाच पाहिजे. त्या विद्यार्थ्याने अकाउंटंटचा म्हणून जॉब एका XYZ कंपनीमध्ये जॉईन केला होता. फ्रेशर असताना त्याला 12,000 पगार भेटला. त्यानंतर ज्यावेळेस त्याचे 7-8-9 महिने कंप्लीट झाले, त्यानंतर त्यांनी कंपनी स्विच केली, त्याला एक्सपिरियन्स आला, त्यानंतर त्याला पगार भेटला 40,000 रुपये. ठीक आहे. रिअल एक्झाम्पल आहे, फेक सांगत नाहीये. त्यांनी जवळपास 8-9 महिने प्रॅक्टिस केली. 8-9 महिने प्रॅक्टिस केल्यानंतर त्याला खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस जमली. त्याचा पेपरचा इथं 3rd अटेम्प्ट पण त्यांनी दिला होता. रिझल्टला नेहमीप्रमाणे वेळ लागतो, तुम्हाला माहिती असेल 4 महिने रिझल्टला वेळ होता. तोपर्यंत त्यांनी कंपनी स्विच केली. दुसऱ्या कंपनीमध्ये त्याला 40,000चं पर मंथ सॅलरी भेटली. त्या कंपनीमध्ये त्यांनी जॉईन केल्यानंतर 1च महिन्याने सेटचा रिझल्ट डिक्लेअर झाला. तो सेटचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर त्याने विचारलं सर मी क्वालिफाय झालो, कुठल्या कॉलेजमध्ये मी जॉब करू? मी म्हणलं तुम्ही आत्ता जिथं जॉब करताय त्या ठिकाणी तुम्हाला सॅलरी किती आहे? तो म्हणला सर 40,000 स्टार्टिंग आहे. आर्थिक परिस्थिती कशी आहे? आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली नाही आहे. मी त्याला सरळ सांगितलं की तो 40,000 जॉब तू करतोय तो ठीक आहे कर, पण एखाद्या कॉलेजवर तुला CHB म्हणून जॉब भेटतोय का त्यासाठी प्रयत्न कर. त्याला XYZ कॉलेजवर ॲज अ CHB म्हणून जॉब भेटला. त्या ठिकाणी त्याला 32,400 रुपये का 300 काहीतरी असतो महिन्याला, तो पगार भेटला NEP नुसार. ठीक आहे, म्हणजे 900 रुपये लेक्चर असतो. त्या ठिकाणी त्याला CHB म्हणजे 1 तास त्याने जाऊन शिकवायचं, त्याला तेवढा पगार भेटला. या कंपनीमध्ये तो 1 तास काम कमी करायला लागला, त्यामुळे कंपनीच्या मालकाने त्याचा 4,000 पगार कमी केला. त्याला 36,000 रुपये महिना या ठिकाणी रन होत होता. कारण अकाउंटंट असेल किंवा कुठल्याही जॉबला असेल कंपनी लवकर सोडत नाही, त्या लोकांना कंपनी थोडंसं जीव लावते. मग या ठिकाणी 36,000 रुपये महिना त्याला सुरू झाला. या ठिकाणी 32,000 रुपये महिना सुरू झाला. टोटल जर त्याचा महिना पाहिला तर त्याला महिना सुरू झाला 68,000 रुपये दोन्ही मिळून. इन केस त्याने वर्षभर फक्त सेटचं प्रिपरेशन केलं असतं तर तो क्वालिफाय झाला असता 100%. पण त्या ठिकाणी त्याला हे एक्स्ट्रा 36,000 रुपये कमवण्याची अपॉर्च्युनिटी भेटली नसते. मग या ठिकाणी ही त्याला अपॉर्च्युनिटी कशी भेटली? कारण त्या ठिकाणी त्याने पार्ट टाइम कुठला तरी जॉब केला, त्या ठिकाणी एक्सपर्टाईज तो झाला आणि त्याला ही अपॉर्च्युनिटी भेटली. मला इतकंच सांगायचं आहे की तुम्ही प्रिपरेशन करत आहात, प्रिपरेशन केलंच पाहिजे, पण खूप जास्त वेळ त्यासाठी देण्याची गरज नाही आहे. प्लॅन बी असेल तर तुम्ही वर्क करत राहिलं पाहिजे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे,
कधी क्वालिफाय होईल गॅरंटी नाही आहे. खूप जास्त अभ्यास करतोय ठीक आहे, क्वालिफाय होऊ पण प्लॅन बीला वर्क करायला हरकत काय. टीचिंग क्षेत्रामध्ये गेल्यानंतर पण अनेक टीचर असे आहेत जे 90% टीचर असतील ते कुठे ना कुठं आणखी वेगळ्या प्रकारे पैसे कमवत आहेत. तुम्ही पण त्यासाठी आत्ताच का सुरू होत नाही. ठीक आहे, प्लॅन बी मध्ये अनेक गोष्टी असतील. आता काही महिला अशा आहेत ज्यांनी वेगवेगळे कोर्स केलेले आहेत, जसं ब्युटी पार्लर असं वेगवेगळे कोर्स त्यांचे ऑलरेडी झालेले आहेत. मग त्या ठिकाणी त्यांचं वर्किंग चालू आहे आणि नेट सेटचा पण अभ्यास करतायत. मग नेट सेटमध्ये क्वालिफाय होणाऱ्या अशा काही महिला आहेत ज्या कुठं ना कुठं क्वालिफाय होत नाहीये, म्हणून त्यांनी एखादा कोर्स केला असेल ब्युटी पार्लरचा आणि त्यामध्ये ते लाखो रुपये कमवत आहेत. आता क्वालिफाय होऊन देखील त्यांना तो जॉब करायचा नाहीये, कारण त्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे रुजू झालेल्या आहेत. म्हणजे सांगायचं इतकंच आहे, तासून तास अभ्यास करावं असा एक्झाम नाहीये. स्मार्ट वेने तुम्ही अभ्यास केला पाहिजे. डेली फक्त 25-30 मिनिटं दिले सफिशियंट आहेत. आठवड्याला 3-4 तास दिले सफिशियंट आहे. एक पिक्चर नका पाहू, ठीक आहे, अभ्यास करा. आपल्या लाईफचा पिक्चर चेंज होईल. सिंपल ना. मग या ठिकाणी तुम्ही आठवड्याला योग्य वेळ दिला तरी पण तुमचं एक्झामचं प्रिपरेशन होऊ शकतं. पण या एक्झाम व्यतिरिक्त आपण काय करू शकतो यावर तुम्ही वर्किंग सुरू केलं पाहिजे. ज्यांची आर्थिक परिस्थिती थोडीशी खालवलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे गाईडलाईन आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांना भक्कम पाठिंबा करून तर त्यांनी काही नाही केलं तरी पण चालेल. जसं की हाऊसवाईफ असतील, ठीक आहे, ज्या महिला असतील त्यांनी काही नाही केलं तरी पण चालेल, कारण त्या ऑलरेडी घर सांभाळत आहेत आणि घर सांभाळणं म्हणजे सेव्हिंग करणंच आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्ही काहीच नसताल करत तर काही ना काही केलं पाहिजे असं मी सांगाल. फक्त अभ्यासावरच फोकस करू नका, अभ्यासावर फोकस कराच, पण त्यासोबत आणखी काही गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात का यावर पण वर्किंग तुम्ही केलं पाहिजे. जसं मी अकाउंटंट जो विद्यार्थी होता त्याचं एक्झाम्पल सांगितलं. फ्रेशर होता, बिचाऱ्याने प्रॅक्टिस केली, आज अकाउंटंट म्हणून तो चांगला जॉब करतोयच आणि टीचिंग क्षेत्रामध्ये CHBवर पण वर्किंग करतोय. इन केस त्याला चांगली ऑपॉर्च्युनिटी आली ग्रँटेबल वगैरे तर तो अकाउंटचा जॉब सोडून डायरेक्टली तिथे येऊ शकतो पूर्ण फुल टाईम, कारण क्वालिफिकेशन त्याला भेटलेलं आहे, एक्सपिरियन्स त्याला दोन्हींचं पण आहे. सिंपल ना. म्हणजे सांगायचं काही केलं तर सगळं होतं, नाही तर काहीच होत नाही. करणाऱ्याला सर्व मार्ग भेटतात, न करणाऱ्याला कुठलाही मार्ग भेटत नाही. ठीक आहे, बाकी पेपर फर्स्टसाठी सांगितल्याप्रमाणे 25-30 मिनिटं द्या आणि वीकली बेसिसवर सर्व गोष्टींची रिव्हिजन करा जे तुम्ही ऑलरेडी वाचलेले आहेत. हे कोणासाठी आहे? ज्यांना कुठं ना कुठं अपयशाची भावना मनामध्ये निर्माण झाली त्याच विद्यार्थ्यांसाठी लेक्चर होतं. सिंपल. तर फ्रेंड, एक इन्फॉर्मेशन सांगाल, जर पेपर फर्स्ट संदर्भात तुम्हाला देखील कोर्स जॉईन करायचा असेल तर कोर्स संदर्भात इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. ठीक आहे, पेपर फर्स्टच्या कोर्समध्ये आपण जवळपास 240हून अधिक व्हिडिओ लेक्चर प्रोव्हाइड करतो. त्या संदर्भात ट्रिक्स असतील, टिप्स असतील ते तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. पूर्णपणे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर देखील सोडवले जातात आणि डेमो पेपर असतील प्रॅक्टिससाठी ते देखील प्रोव्हाइड केले जातात. खूप इझी वेने तुम्हाला याचा ॲक्सेस दिला जातो. कोर्सची फी 2500 आहे. इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे. 1500 तुम्हाला जॉईन करताना पेमेंट करावं लागेल आणि नेक्स्ट मंथमध्ये 1050. अशा प्रकारे इन्स्टॉलमेंटमध्ये देखील पैसे पेड करू शकता. आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर ॲट वन टाईम पेमेंट करून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. जॉईन करण्यासाठी नंबर दिलेला आहे 90 11 36 20 82. यावर मेसेज करा व्हॉट्सअपवर. तुम्हाला कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. व्हॉट्सअप ओनली नंबर आहे. व्हॉट्सअपवर पहिल्यांदा मेसेज करा, पूर्णपणे इन्फॉर्मेशन पहा, नंतर काय डाऊट राहिला तर तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. तर फ्रेंड, सांगायचं इतकंच आहे की डेली फक्त 25-30 मिनिटं दिली तरी सफिशियंट आहे. जास्त वेळ देण्याची गरज नाही. एक्झाम जवळ आल्यानंतर तुम्हाला थोडासा वेळ जास्त द्यावा लागेल, 1-2 महिने त्यावेळेस, पण आत्ता लगेचच तासन तास अभ्यास करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. जे विद्यार्थी कॉमर्स आहेत त्यांसाठी पण पूर्णपणे कोर्स अवेलेबल आहे. खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. तुम्ही त्यांचे सर्वांचे रिझल्ट वेगवेगळ्या पेजेसवर पाहू शकता. ठीक आहे. खूप सारे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. यावर्षी 500हून अधिक विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत आणि त्यामध्ये जवळपास 100 विद्यार्थी असे आहेत ज्यांना 80+ मार्क आहेत पेपर फर्स्टमध्ये. ठीक आहे. इतके मार्क जर विद्यार्थ्यांना भेटत असतील तर काहीच अवघड नाही आहे, सर्व सोपं आहे. ठीक आहे. फक्त इतकंच सांगाल, तुम्ही अभ्यास करताय, प्लॅन बीवर वर्किंग करत राहा. मग प्लॅन बीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. हा जॉबच ही एक गोष्ट नाही आहे. प्लॅन बीमध्ये काय असू शकतं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा सॉफ्टवेअर शिकायचं आहे त्याचा कोर्स तुम्ही करत राहा. ठीक आहे. तुम्हाला टॅलीचं काही वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत त्याचा तुम्ही एखादा कोर्स करत राहा. तुम्ही लेडीज असाल, तुम्हाला ब्युटी पार्लर शिकायचं आहे त्याचा एखादा कोर्स करत राहा. ठीक आहे. किंवा आणखी बरेच ऑप्शन आहेत, फोटोग्राफी वगैरे असे वेगवेगळे ऑप्शन आहेत ज्यामध्ये तुम्हाला करिअर करण्याची ऑपॉर्च्युनिटी निर्माण होऊ शकते. अशा काहीतरी गोष्टींवर तुम्ही फोकस करून त्याचं पण लर्निंग करत राहा. म्हणजे प्लॅन ए किंवा बी सक्सेस होतो आणि त्या ठिकाणी आपली करिअर होऊन जातं. सिंपल ना.
तर फ्रेंड, आय होप इन्फॉर्मेशन काय आहे ती कळलं असेल. तुम्हाला मोटिवेशन मी दिलेलं नाही आहे, जे रिअल आहे ते सांगितलं आहे. कारण मोटिवेशन टेम्पररी असतं, रिअल ही रिॲलिटीमध्ये असते, ते आपल्याला धरून चालावं लागते. ठीक आहे ना. जर तुम्ही प्लॅन बीवर पण वर्किंग करत राहिले आणि इन केस तुम्ही क्वालिफाय झाले नाही, तर तुम्हाला मनामध्ये गिल्ट निर्माण होणार नाही. तुम्हाला असं वाटेल नाही आपलं प्लॅन बी चाललंय, आपलं ठीक आहे, जेमते व्यवस्थित चालू आहे थोडंसं. म्हणजे आपण अपयशी झालो, आपल्या हातातून सर्वच गेलं असं तुम्हाला मनामध्ये वाटत नाही. आपल्या हातातून सर्व निसटलं असं कधी वाटतं, ज्यावेळेस आपण फुल्ली फोकस वेनी फक्त एकाच एक्झामचा अभ्यास करत होतो, बाकी काहीच पाहत नव्हतो. अशा वेळेस जर रिझल्ट आला नाही ना, मग दुःख वाटतं. मग मुलं सुसाईड वगैरे अशा पण गोष्टी करतात. हे असं करण्याची भानगड होऊच नाही म्हणून प्लॅन बीवर वर्किंग करत राहायचं. ठीक आहे. बाकी पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला कळाला असेल. आय होप जे लेसन आहे ते तुम्हाला योग्य वाटलं असेल. फ्रेंड, लेसन योग्य वाटलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा फीडबॅक नक्की द्या. आणि आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू. तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर 90 11 36 20 82 या नंबरवर मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळू शकता. आजचं लेसन संपूर्ण पाहिलं त्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू सो मच.